शिरसगाव कसबा सेवा सहकारी सोसायटीच्या अध्यक्षांसह 7 संचालक अपात्र ठरले आहेत। अपात्र सदस्यांच्या संख्येमुळे ही सोसायटी अल्पमतात असल्यामुळे प्रशासकांनी कारभार सांभाळलाय। शिरसगाव कसबा सेवा सहकारी सोसायटी शासनाच्या कर्जमाफीच्या अटी व शर्तीच्या नियमात अडकून सेवा सहकारी सोसायटीचं कर्ज भरण्यास विलंब झाला। त्याचा फटका येथील 14 पैकी 7 संचालकांना बसला असून सोसायटीच्या कर्जाच्या थकबाकीत दर असल्याचा ठपका ठेवून चांदूर बाजारचे सहाय्यक निबंधक रावी भुयार यांनी 7 संचालकांना अपात्र घोषित करून तसा आदेश 21 डिसेंबर रोजी निर्गमित केला। तर 13 संचालक असलेल्या सोसायटीत आता केवळ 6 संचालकच अस्तित्वात असल्याने सोसायटीचा कारभार प्रशासनाच्या स्वाधीन करण्यात आला। सहाय्यक निबंधक कार्यालयाचे मुख्य लिपिक PM वर्धेकर यांची शिरसगाव कसबा सेवा सहकारी संस्थेचे प्राधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती केली आहे। सहाय्यक निबंधकांच्या आदेशानुसार 6 महिन्याच्या आत नवीन संचालकांची निवड होईपर्यंत प्राधिकृत अधिकारी सोसायटीचा कारभार पाहतील। शिरसगाव सेवा सोसायटीचे अध्यक्षासह 7 संचालक थकीत झाल्यामुळे त्यांना कायद्याच्या तरतुदीनुसार अपात्र घोषित करण्यात आलं आणि 13 पैकी 7 संचालक अपात्र झाल्यामुळं तिथे संचालक मंडळ राहू शकत नव्हतं। त्यामुळं पूर्ण संचालक मंडळ बरखास्त करून या कार्यालयामार्फत 21 डिसेंबरच्या आदेशानुसार प्रशासकाची नियुक्ती केलेली आहे। संस्थेवर प्रशासक रुजू झाले आहे आणि त्यांनी आपले कामकाज सुरू केले आहे। या आदेशाच्या विरोधात अजूनपर्यंत कोणताही स्थगनादेश किंवा न्यायालयाची नोटीस आम्हाला प्राप्त झालेली नाही। संस्थेचे व्यवस्थापक समिती सदस्य संजय पुरुषोत्तम गुर्जर, प्रशांत ठाकरे, अविनाश ढोले, श्रीकृष्ण सातपुते, सुरेश खाजवणे, श्याम खेरडे, सुनंदा राजस हे संस्थेचे थकबाकीदार झाल्याने महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 चे कलम 73 व अ मधील तरतुदीनुसार अपात्र ठरवण्यात आले आहे। त्यांना 21 डिसेंबर 2019 च्या दिनांकापासून संचालक म्हणून राहता येणार नाही असंही आदेशात नमूद करण्यात आलं आहे। विशेष म्हणजे संजय गुजर हे स्वतः सेवा सहकारी सोसायटीचे अध्यक्ष होते। अपात्र संचालकांनी सादर केलेल्या स्पष्टीकरणात शासनाने कर्जमाफी जाहीर करताना फडणवीस सरकारच्या GR मध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या लोकप्रतिनिधींना या माफीतून वगळण्यात आलं होतं, तर ठाकरे शासनाच्या GR मध्ये लोकप्रतिनिधींचाही कर्जमाफीत समावेश करण्यात आल्यामुळे कर्जमाफी होणार म्हणून कर्जाची परतफेड करण्यात आली नसल्याचं नमूद केल्याची माहिती आहे। पात्रतेचा आदेश प्राप्त होता सर्व 7ही संचालक या देशावर स्थगनादेश मिळवण्यासाठी प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे। दरम्यान सेवा सहकारी सोसायटीच्या अपात्र सदस्यांच्या संख्येमुळे ही सोसायटी अल्पमतात असल्यामुळे प्रशासकांनी कारभार सांभाळला आहे। नकुल सोनार, विदर्भ न्यूज, चांदूर बाजार।